नमस्कार. इलाइट वेल्थमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपली निफ्टीची जी क्लोजिंग आहे ती लाईफ टाईम हायच्या आसपास झालेली आहे. ऑलमोस्ट तुम्ही जर पाहिलं असेल तर 1.5 वर्षानंतर मार्केट जे आहे ते लाईफ टाईम 26,340च्या वरती परत एकदा सस्टेन होण्याचा प्रयत्न करत आहे. 26,340 हा आपला लाईफ टाईम हाय आहे आणि त्या पॉईंटला मार्केट जे आहे ते आपलं ट्रेड करत आहे. ओके, तुम्ही जर पाहिलं असेल तर हा हाय आपण पाठीमागच्या काही दिवसापूर्वी पण घातला होता, बट आपण त्यावेळेस ब्रेक करू शकलो नाही जास्त प्रमाणात. बट आपण परत एकदा चांगल्या लेवलनी आपण क्लोजिंग करत आहोत आणि आपण इथनं पुढं आपली स्ट्रेंथ जी आहे ती चांगली दिसू शकते मार्केटमध्ये. बट जर पाहिलं असेल तर आता सुट्टी होती सॅटर्डे संडेला आणि नेहमीप्रमाणे आज देखील आपल्याला न्यूज आलेले आहेत, काही ग्लोबली न्यूज आहेत. युद्ध पातळी जर तुम्ही पाहिलं असेल तर व्हेनेझुएला आणि USA यांच्यामध्ये जो वॉर झालेला आहे आणि व्हेनेझुएलाचे जे काही राष्ट्रपती आहेत त्यांना USने त्यांच्या ताब्यात घेतलेलं आहे, असं जे न्यूज आपल्या मार्केटमध्ये आत्ता सध्या वर्तवण्यात आले आहेत. मग अशा वेळेस मार्केटमध्ये काय असू शकतं मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं असेल तर पूर्णपणे व्हेनेझुएला जे आहे ते ऑइल सप्लायर देश आहे. बिगेस्ट ऑइल सप्लायर जर जगामध्ये जर कोण असेल आपल्या आत्ताच्या जगामध्ये तर व्हेनेझुएला आहे. बट मग ह्याच्यामुळे काय होतं आहे, व्हेनेझुएलाचं असं म्हणणं होतं की आम्ही डॉलरमध्ये ट्रेड न करता दुसऱ्या करन्सीमध्ये आम्ही ट्रेड करणार आहोत. बट जर तुम्ही डॉलरमध्ये ट्रेड करत नाही आहात तर कुठेतरी USA जे आहे त्याच्यामध्ये आपलं जे काही डॉमिनेट असतो तो डॉमिनेशन आपलं कमी झालेलं आहे, पॉवर कमी झालेली आहे असं वाटल्यामुळे ते USने काय केलेलं आहे. इराणचं पण ते देखील असंच होतं की त्यांनी देखील असं सांगितलं होतं की आम्ही तुमच्या करन्सीमध्ये ट्रेड करणार नाहीत. कारण तुम्ही जर पाहिलं असेल तर जगामध्ये सगळ्यात जास्त जो ट्रेड होतो कोणत्या करन्सीमध्ये होत असेल तर तो फक्त डॉलरमध्ये होत असतो. त्यामुळं आपलं डॉमिनेट वर्चस्व आपलं निर्माण ठेवण्यासाठी USAने काय केलेलं आहे, व्हेनेझुएलावरती अटॅक करून तेथील जो काय तेल सप्लाय आहे त्याच्यावरती कब्जा केलेला आहे मित्रांनो. तर मग अशा वेळेस आपण काय करणं पाहिजे, आता अशा वेळेस म्हटलं जातं की सेफ जे हेवन आहेत आपल्या इन्व्हेस्टमेंटसाठी तर गोल्ड आणि सिल्वर. नेहमीप्रमाणे गोल्ड आणि सिल्वरच्या किमती तर वाढत आहेतच. ओके, मग अजून किती वरती जातील गोल्ड आणि सिल्वरच्या किमती, हा पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता ह्या ठिकाणी वर्तवून येत आहे. तर नक्कीच आपण बघूयात गोल्ड आणि सिल्वरच्या किमती कुठे जातील आणि काय होईल. त्याचबरोबर आत्ता मार्केटमध्ये काय करणं गरजेचं आहे आणि काय नाही, वेट अँड वॉच उद्यासाठी. बट नक्कीच आपले जे काही गोल्ड आणि सिल्वर आहे त्यासाठी अजून पाठबळ मिळालेलं आहे. जे म्हणत होते की गोल्ड आणि सिल्वर कुठेतरी कमी होईल. बट अशा काही जगामध्ये ज्या न्यूज आणि वॉरच्या गोष्टी ज्यावेळेस सस्टेन होतात त्यावेळेस नक्कीच आपल्या सेफ इन्व्हेस्टमेंटकडे आपला जास्त कल असतो. तर बघा, व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट करा आणि ट्रेड करा. थँक्यू.